हक्कभंग समिती त्या संदर्भामध्ये कारवाई करेल आणि त्याचं जे काही होईल ते अध्यक्ष आणि सभापती पुढं सादरीकरण होतं. तर नुकतंच अधिवेशन पार पडलं. यामध्ये औरंगजेबापासून ते ऋषा सालियांपर्यंत अनेक प्रश्न जास्त त्याला वेटीस देण्यात आलं. यामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन काय म्हणजे जनतेच्या हिताचे खरंच प्रश्न त्यात जास्त होते सोडवले गेलेत का? न्याय शेतकरी वगैरे सगळे नाराज आहेत यामध्ये. बजेट अधिवेशन होतं. आता मी अगोदरच म्हटलं की समाज माध्यम कोणत्या दिशेने बातम्या चालवतात त्या दिशेने सभागृहाच्या अंतर्गत देखील कामकाज चालू राहतं आणि त्यामुळं कोणता विषय हा चव्हाट्यावर आलेला आहे, कोणत्या विषयाला TRP जास्त आहे आणि कोणता विषय उचलल्याच्या नंतर मला प्रसिद्धी मिळेल अशा दृष्टिकोनातून कामकाज होणं हे काही योग्य होत नाही. शेवटी कामकाज हे फलदायी झालं पाहिजे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दर्जात्मक आणि फलदायी चर्चा होणं हे अभिप्रेत आहे आणि त्या दृष्टिकोनातून होण्याची आवश्यकता आहे आणि निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून विधिमंडळ हे प्रयत्न करेल आणि इथं CPA म्हणून काम करतं, देशामध्ये प्राईड म्हणून काम करतं, त्याच्या वेळोवेळी कॉन्फरन्स देखील होत असतात आणि त्या दृष्टिकोनातून आता आवश्यक ते बदल घडवण्याची प्रक्रिया ही निरंतर सुरू आहे. अजून गतीने सुरू करण्याची आवश्यकता ती केली जाईल. सर उत्तरपलीकडे सर्वप्रथम काय मागणी? मी आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहे. पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेणं हे सर्वांचंच कर्तव्य, माझंही कर्तव्य. पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी मी दर्शन घेतलं, रुक्मिणीचं दर्शन घेतलं. मी हेच मागितलं की शेवटी आपल्या महाराष्ट्राला, देशाला चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, चांगली धनसंपदा मिळाली पाहिजे, कोणाच्याही आयुष्यामध्ये दुःख येऊ नये आणि पांडुरंगाच्या आशीर्वाद सगळ्याच्या डोक्यावरती असावं, माझ्यावर डोक्यावरती असावं अशा पद्धतीची मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली आणि महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम विकासाभिमुख झाला पाहिजे ही मी मागणी केली. तर तुमच्या पदाची गरिमा अबाधित ठेवून जनहितार्थ महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांना, सत्ताधारी असेल की विरोधकांना आपण काही विशेष मेसेज देऊ इच्छिता? कारण लोकांना काम हवं आहे दोन्ही सभागृहामध्ये, गोंधळ नको. आता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या लोकशाही येऊन आणि आपल्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि लोकशाहीमधलं विधिमंडळ असेल की पार्लमेंट असेल हे लोकशाहीमधले पवित्र मंदिर आहेत. प्रत्येक भारत देशाच्या किंवा राज्याच्या नागरिकांची या अधिवेशनाकडे आस लागलेली असते. माझा प्रश्न सुटेल का ह्या भूमिकेतून ते सर्वजण पाहत असतात. पण दैनंदिन या सभागृहाचं कामकाज होत असताना पूर्वीची गरिमा राहिली नाही हे चित्र सर्वसामान्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळतं आणि म्हणून सर्वसामान्याचे महाराष्ट्राचे प्रश्न सुटले पाहिजेत, चांगल्या पद्धतीचे कायदे निर्माण झाले पाहिजे आणि एक फलदायी चर्चा झाली पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिका आणि मागणी ही सर्व स्तरातून येत असते आणि म्हणून स्तर कुठंतरी आपल्याला भविष्य काळामध्ये, चालू काळामध्ये आपल्याला हा मेंटेन करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आवश्यक ती उपाययोजना देखील करावं लागेल आणि म्हणून हे पवित्र मंदिर आहे आणि हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे, त्याच्यातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ही भूमिका ठेवली पाहिजे आणि ठेवणार आहे. महापुरुषांचा वारंवार अवमान होतो, यावरती एक समिती स्थापन करून कायदे कठोर केले पाहिजे अशी उदयनराजे असतील, संभाजीराजे असतील, सगळ्यांची नेत्यांची मागणी होते. काय केलं पाहिजे असं आपण स्वतःच्या राजघराण्याशी संबंधित आहोत. उदयन महाराज, संभाजी महाराज अनेक विद्वान आणि विचारवंतांनी असे विचार व्यक्त केले आहेत की शेवटी आपण पूर्वजांचा इतिहास कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी, लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीची जी वक्तव्य करता आहेत ते अतिशय चुकीचं आहे, गैर आहे, दुर्दैवी आहे आणि म्हणूनसाठी आपली ही थोर परंपरा सर्वांनी जोपासण्याचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि जर कुणी अशा पद्धतीचं नोटरियस वक्तृत्व करत असेल तर त्याला कायद्याने त्याच्यावरती दबाव आणणं, कायद्याने त्याच्यावरती कारवाई करणं हे आपल्याला करावं लागेल. शेवटी आपली एक संस्कृती आहे आणि ही संस्कृती जोपासण्याचं काम प्रत्येक राज्यातल्या आणि देशातल्या नागरिकाचं हे कर्तव्य बनतं आहे आणि म्हणून दिवसेंदिवस हा जो काही समाज माध्यम असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, हा आणखी
प्रगत आणि डिजिटलायझेशन होत असताना आता एवढं सोपं झालं की कोणावरती काही बोलायचं आणि रील्स काढायच्या किंवा प्रतिक्रिया द्यायच्या हे सोपं झालं असल्या कारणानं जरा याच्यात विस्कळीतपणा झालेला आहे. त्याच्यामुळं कायद्याने याच्यावर बंधन आणणं आवश्यक आहे. त्यामुळं कोणीही अशा पद्धतीचं वाचाळ वृत्य थोर पुरुषांच्या विषयी राष्ट्रपुरुषांच्या विषयी करता कामा नये ही भूमिका घेतली पाहिजे. आणि राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल त्याच्याबाबत कठोर अशी आपल्याला कायदा करावा लागेल, कठोर अशी कारवाई करावी लागेल. त्याशिवाय हे थांबणं अशक्य सध्या तरी वाटतंय. आणि मग ते शोध घेणं आणि त्याच्यावर कारवाई करणं तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अनेकांच्या भावना दुखवल्या जातात. त्यामुळे उदयन महाराज असतील, संभाजी महाराज असतील, अनेक विचारवंत असतील, त्यांनी जी मांडलेली भूमिका ती योग्य आहे. शासन त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे आणि तातडीने करण्याची आवश्यकता आहे. वाघ्याच्या बाबतीत जो विषय सध्या सुरू आहे, तुमचं वैयक्तिक त्यामध्ये काय मत आहे? कारण भूषणराजे होळकरांनी जी भूमिका मांडली होती, तर तुमचं म्हणणं काय आहे? सीएम साहेबांनी त्याबाबत असं म्हटलं की सर्वांनी समन्वय करून मार्ग काढावा, संघर्ष करा. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा आपले कोणतेही पूर्वज असो, त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये घेतलेली भूमिका आणि त्यांचा असलेला इतिहास याच्यामधून चर्चा विनिमय इतिहासकाराची मतं घेऊन शेवटी त्यावेळेस कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं आणि तिथे का उभा आहे आणि त्यावेळेस का करून दिलं याच्यासुद्धा खोलात जाण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं चर्चा विनिमयाने हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळंच आपण हे स्वराज्य पाहतो आहे. ही भूमिका सर्वांचीच आहे. त्याच्यामुळं त्यांच्या विचाराला, तत्कालीन विचाराला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला बाधा येईल असं कोणीही वक्तव्य करू नये. शेवटी प्रश्न हा विचार विनिमयाने सुटला पाहिजे. आमदार रोहित पवारांवरती हक्कभंगाचा विषय झाला होता. त्यानंतर त्यांची एक मुलाखत होती की मला काही तशी काही नोटीस किंवा काही आले नाही असं ते म्हटलं होतं. नक्की काय विषय? विधिमंडळाचं कामकाज नियमाने चालतं. हक्कभंग समितीमध्ये ज्यांच्यावरती हक्कभंग दाखल झाले, दाखल करून घेतलेत, ते हक्कभंग समितीचं कार्य ठरतं की त्यांच्याकडून नोटीस दिल्याच्या नंतर उत्तर घेणं, त्या उत्तराला त्याच्यामध्ये दोष आहे नाही, हक्कभंग झाला आहे नाही हे तपासण्याचं काम हे हक्कभंग समितीचं असतं. परंतु हक्कभंग हा विधानसभेमध्ये अध्यक्षाच्या समोर मांडला जातो आणि विधान परिषदेमध्ये सभापतीच्या समोर मांडला जातो. एकदा तो स्वीकारल्याच्या नंतर हक्कभंग समिती त्याच्यावरती कारवाई करते आणि जसं कोर्टाचं काम चालतं तशा पद्धतीनं हक्कभंग समितीचं काम चालतं. शेवटी संविधानिक पदावरती आणि निवडून आलेला जो काही लोकप्रतिनिधी असतो त्याच्या अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे आणि ते कर्तव्य अध्यक्ष आणि सभापती पार पाडत असतात. आणि म्हणूनसाठी हक्कभंग समिती त्या संदर्भामध्ये कारवाई करेल आणि त्याचं जे काही होईल ते अध्यक्ष आणि सभापती पुढं सादरीकरण होतं. तर नुकतंच अधिवेशन पार पडलं. यामध्ये औरंगजेबापासून ते ऋषा सालियांपर्यंत अनेक प्रश्न जास्त त्याला वेठीस